मराठा बिझनेस फोरम च्या बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये आता आपण ज्या स्टॉल वरती आलेलो आहोत तो स्टॉल आहे गुरुकृपा हॉस्पिटल अँड एंडोस्कोपी सेंटर. ह्या स्टॉलचं एक विशेष वैशिष्ट्य आहे, म्हणजे 2-3 वैशिष्ट्य आहेत ते आपण मॅडम कडनंच जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा स्टॉल इथे मुंबईत लागलेला आहे. कारण हे हॉस्पिटल कणकवलीमध्ये आहे, सिंधुदुर्गामध्ये. तर इथे येण्याचं त्यांचं प्रयोजन काय आणि काय त्यांचं प्लॅन आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर मी स्वागत करतो डॉक्टर श्रीमती शमिता बिरमोळे यांचं. नमस्कार मॅडम. आपण गुरुकृपा हॉस्पिटल अँड एंडोस्कोपी सेंटर याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि कणकवलीचं चॅप्टर MBFचं त्याच्यासाठी तुम्ही स्पॉन्सर केलेलं आहे त्याबद्दलही माहिती द्या. आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, कणकवली टू मुंबई हा प्रवास का, याच्याबद्दल माहिती. प्रथमतः मी सर्व आपलं चॅनल पाहणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींचा आभार, पहिल्या चॅनलचा आभार मानते की त्यांनी तुमच्याशी संवाद साधायची संधी दिली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शमिता बिरमोळे, मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि IVF स्पेशालिस्ट आहे. मी सध्या कणकवली सिंधुदुर्गमध्ये माझं 4 मजली हॉस्पिटल आहे, 50 बेडेड हॉस्पिटल आहे. मी आणि माझे पती डॉक्टर प्रवीण बिरमोळे हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत आणि आम्ही तिथे विविध प्रकारच्या सेवा प्रोव्हाइड करतोय. मी खरं KEM ची आहे, पण निसर्गाची आवड असल्यामुळे गेली 25 वर्ष आम्ही निसर्गाच्या सानिध्यात काम करतोय. आणि आमचं थोडं विजन असं होतं की गावामध्ये जो फरक आहे शहरी भारत आणि ग्रामीण भारत, तर गावामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रकारचं तंत्रज्ञान आणि तेवढ्याच उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवावी म्हणून आम्ही काम करतोय. तर गेली 25 वर्ष आम्ही खूप अत्याधुनिक मशीन आहे आणि आमचा ब्रीद वाक्य आहे की आपुलकीला जोड सेवेची आणि तंत्रज्ञान आणि अत्युच्च सेवा ह्या घेऊन आम्ही काम करतो. तर आमच्याकडे सर्व टाईपच्या मशिनरीज आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये या पद्धतीचं सगळे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर ऑल टाईप ऑफ कॅशलेस सर्व्हिसेस आणि खूप व्हिजिटिंग स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. तर सिंधुदुर्गामध्ये एक अत्युच्च प्रकारची सेवा की जिथे सर्व प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध होतील आणि मुंबई पुण्यासारख्या हॉस्पिटलच्या ज्या काही सुविधा आहेत तर त्या प्रोव्हाइड कमी खर्चामध्ये करायचा आमचा प्रयत्न आहे. तर मेन एम आमचे की सर्वसामान्यांना परवडेल, माझ्या गावातल्या शेतकरी महिलेला परवडेल, तिला टाक्यांचं ऑपरेशन पेक्षा दुर्बीणचं ऑपरेशन जास्त गरज राहणार आहे आणि ती वागदूड करते. त्यामुळे आमचं टेक्नॉलॉजी युक्त जी सर्व्हिसेस आहे तर ती आमची ब्रांच आहे एक, जी गुरुकृपाद्वारे आहे. आणि सर्व टाईपच्या कॅशलेस सर्व सुविधा, महात्मा फुले योजना. आणि आम्ही काय केलं की थोडं ABCD असं फॉर्मॅट केलंय. तर A म्हणजे ज्यांना अत्याधुनिक हॉटेल सारखे रूम्स असणाऱ्या सुविधा, स्पेशल रूम, जनरल आणि ट्रस्ट. तर आमचा उद्देश आहे की ज्याचं जे बजेट आहे तर त्याच्यामध्ये ती सुविधा द्यायचा, ते ऑपरेशन करून द्यायचं किंवा सर्व्हिसेस द्यायचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे आमच्या गुरूंची सेवा म्हणून आम्ही 2 वेळचं जेवण आणि नाश्ता आमच्या गुरु अन्नदानाला महत्व आहे, तर त्यामुळे ते तिथे फ्री प्रोव्हाइड केलं जातं. त्याचप्रमाणे आमचा सरस्वती फाउंडेशन नावाचा ट्रस्ट आहे की ज्यातर्फे आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यावर काम करतो, आजारी पडू नये म्हणून. आणि त्याच्याचद्वारे हे IVF सेंटर आम्ही सुरू केलंय. तर सर्वसामान्यांना माफक दरात परवडेल अशा टाईपच्या आपण IVF सर्व्हिसेस देतोय. तर त्या टाईपच्या सर्व्हिसेस आपण मुंबई पुण्यासारख्या लोकांना पण द्यायचा प्रयत्न करतोय. तर हे झालं गुरुकृपा बद्दल. आता आपल्या स्टॉल बद्दल आपण बोलूया. ऍक्च्युली हा स्टॉल जो आहे हा आमच्या गुरुकृपा हॉस्पिटल तर्फे मराठा बिझनेस फोरम सिंधुदुर्गसाठी स्पॉन्सर करण्यात आलाय. सो दॅट आपल्याकडची जी उद्योजक मुलं आहेत किंवा स्ट्रगलर्स आहेत, स्टार्टअप करणारे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही इथे या प्रकारच्या सर्व्हिसेसला त्यांना प्लॅटफॉर्म दिलाय. सो दॅट त्यांचे जे ब्रोशर्स वगैरे आहेत, त्यांचे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत, त्यांच्या सर्व्हिसेस आहेत, तर ते आपल्या सर्व मुंबईकरांना पोहोचाव्या, त्याच्यासाठी हा प्रयत्न होता. तिसरा जो तुमचा प्रश्न होता की मुंबईमध्ये का आलोय आम्ही, तर त्याच्यासाठी आम्ही 3 गोष्टी केल्या आहेत. पहिली गोष्ट, आम्ही सर्वांना विनंती करतोय की जर गावातली चांगली हॉस्पिटल्स टिकायची असतील, तर डॉक्टर गावात राहायचे असतील तर त्यांना काम पण मिळालं पाहिजे. म्हणजे मी सध्या गेली 25 वर्ष आमची फी 200 आणि 300 कन्सल्टिंग घेऊनच आम्ही काम करतोय. आणि सगळे सुपर स्पेशालिस्ट आहेत तर त्यांची फी मॅक्झिमम 500 रुपये. आणि आमची विनंती आहे सर्वांना की तुमचे जे नातेवाईक कोकणामध्ये राहतात तर त्यांना या हॉस्पिटलचा तुम्ही संदर्भ द्या. प्रामाणिकपणा, अत्युच्च सेवा, क्वालिटी मेंटेनन्स याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतोय. तर ते जर सुरू राहिलं तरच या संस्था टिकतील आणि ज्याच्यामुळे 50-60 लोकांना रोजगार मिळणार आहे. दुसरा आमचा प्रयत्न असा होता की मेडिकल टुरिझमचा. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एक पिकअप टू ड्रॉप
जे ऑपरेशन्स लागणार किंवा ज्यांना IVF करायचे आणि ज्यांना मुंबईमध्ये शहरांमध्ये शक्य होत नाहीये बिकॉज खर्चिक खूप आहे, तर आम्ही जवळजवळ 40,000 डिस्काउंट देतोय सर्व्हिसेस मध्ये आणि ते 50% आणायचा प्रयत्न करतोय. तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स आहेत, आणि जस्ट एक माहितीसाठी की 75 रुपयाची गोळी पण असते बाहेर राहण्यासाठी. मी का सांगते, लोकांच्या मनात असतं की खूप महाग आहे, तर बिलीव्ह मी की सगळं काही महाग नसतं, केस प्रमाणे असतं. आणि ज्यांना येणं शक्य नाहीये तर त्यांच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये सॅटेलाइट सेंटर ओपन करतोय की ज्याच्याद्वारे इथे मुंबईमध्ये अफोर्डेबल सेवा आपल्या मुंबईच्या लोकांसाठी मिळून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ कन्सल्टेशनची सर्व्हिसेस पण आम्ही देणार आहोत. तर ज्यांना कोणाला यायला नाही जमणार आहे तर ते आमच्या सर्व्हिसेस आम्हाला सेवा द्यायचा एक ते संधी देऊ शकतात. आणि तिसरा आम्ही एक प्रयोग करतोय तो असा आहे की ज्यांचे आई वडील गावामध्ये आहेत आणि अचानक हार्ट अटॅक आला किंवा अचानक काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी आधीच आमच्याकडे नाव नोंदणी केली असेल तर मग आम्ही त्यांना ते येईपर्यंत ज्या काही ज्या अत्यावश्यक सेवा आहेत तर त्या आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. किंवा इथे सुट्टी त्यांना घेऊ लागू नये म्हणून त्यांच्या आई वडिलांची काळजी ऍज अ डॉक्टर म्हणून आम्ही घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आहे की जिरियाट्रिक हेल्थ कार्ड हे आपल्या पॅरेंटसाठी आपण सेवा देणार आहोत. आणि आमचं फ्युचर जे व्हेंचर्स आहेत ते आम्हाला बेसिकली होलिस्टिक म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी, ऑल टाईप ऑफ जे नॅचरोपॅथी आहे तर त्या टाईपचा एक वेलनेस सेंटर सुरू करायचंय. दुसरा आमचा जो प्रोजेक्ट आहे तो असा पॅलिएटिव्ह हेल्थ केअर, म्हणजे जे विस्मृतीचा आजार आहे, ज्या ज्येष्ठांना सांभाळणं कठीण आहे किंवा घरी त्यांना ठेवू शकत नाही, टर्मिनल आजाराचे लोक आहेत, तर त्यांना आम्ही त्यांच्या आई वडिलांची काळजी घेणारं सेंटर आम्ही सुरू करायचा प्रयत्न करतोय. आणि तिसरं जे आहे ते आहे की रिसॉर्ट सारखं की ज्यांना आपल्याला वृद्धापकाळ निसर्गाच्या सानिध्यात घालवायचंय ते आठवडा महिना करता डॉक्टरांच्या जवळ येऊन राहू शकतात. तर ते आमचे 3 फ्युचर प्रोजेक्ट आहेत आणि मुंबईमध्ये आमची सेवा आम्ही नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करतोय. सो तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्कीच आम्हाला सहकार्य करा आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि मराठा बिझनेस फोरम सिंधुदुर्ग तर्फे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. तर आपण ऐकलंय मॅडमना की कशा पद्धतीने त्यांनी मेडिकल सर्व्हिस देण्याचा प्रयत्न ते करतायत कमी खर्चामध्ये. तर सगळ्यांना विनंती आहे ग्रामीण भागातल्या लोकांना की ज्यांना त्यांच्याकडून ती सर्व्हिसेस घ्यायची आहेत त्यांनी त्यांना संपर्क करा. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. आणि शिवाय सिंधुदुर्ग मधलं MBF ला तुम्ही मराठा उद्योजकांनी जॉईन व्हावं ही सुद्धा सगळ्या तरुणांना विनंती. कारण त्यांचं एक नोबल कॉज आहे. त्यांनी फक्त स्वतःच्या व्यवसायासाठी स्टॉल लावलेला नाही तर सिंधुदुर्गाचं MBF प्रमोट व्हावं ह्यासाठी सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. मला वाटतं इथे त्यांनी बॅनर सुद्धा लावलाय. आतापर्यंत 13 उद्योजकांची इथे नावं आहे. म्हणजे ही व्यक्ती मला असं वाटतं फक्त धंदा बघत नाही, व्यवसाय बघत नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप इन्व्हॉल्व्ह आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा आणि नव उद्योजकांनी तर यांना जॉईन व्हाच. आणि मेडिकल सर्व्हिस मध्ये जे काही ते देऊ करतायत अफोर्डेबल चार्जेस मध्ये तेही घ्या. शिवाय जे कोकणातले मुंबईत राहणारी लोक आहेत त्यांनी सुद्धा जे आता मुंबईमध्ये ते आता स्वतःचं जे काही ओपन करतायत, क्लिनिक ओपन करताय की हॉस्पिटल क्लिनिक ओपन करून हॉस्पिटलला अटॅच होतो. ओके. तर हे सगळं तुम्ही सर्व्हिस त्यांच्याकडून घ्या आणि सपोर्ट करा. कारण नोबल कॉज आहे. जसं त्यांनी सांगितलं की स्पेशलिस्टची फी 500 रुपये आहे पण ते 200-300 रुपयामध्ये इतकी वर्ष करतायत. तर अशा गोष्टींना सपोर्ट हा मिळालाच पाहिजे. तर थँक्यू मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. सॉरी, अजून एक हे कॅन्सर व्हॅक्सिनेशन कार्ड आहे आणि आमच्याकडे आम्ही नो प्रॉफिट नो लॉस मध्ये देतोय. तर मुलींना जर कॅन्सर प्रिव्हेंट करायचा असेल तर हे आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे नो लॉस नो प्रॉफिट मध्ये. तर सर्वांनी हे कार्ड आपल्या मुलींना वॅक्सिन द्यावं. आणि जे खूप गरीब आहेत ज्यांना आर्थिकदृष्ट्या जमत नाही तर 500 रुपयामध्ये आपण त्यांना 3000च्या टेस्ट करून देतोय. अरे वा. तर त्यांनी नक्कीच या सेवेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नक्कीच सगळ्यांनी खरंच लाभ घ्या आणि निश्चिंत राहा. एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत त्याच्यामुळे या विचारात राहू नका की एवढ्या कमी खर्चात देत आहेत तर काहीतरी प्रॉब्लेम असेल. अजिबात नाही. 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आय गेस. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.